या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहोत ती त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापरत आहोत आणि 1 जुलै 2025 ची मतदार यादी ही प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ॲड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत। मात्र चुकीने एका प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेले असतील ते बदल करण्याचे अधिकार आहे। टंकलेखनामधल्या किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील त्या सुद्धा दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे मात्र प्रभागनिहाय मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ते सुद्धा नावं संमलित करण्याचे अधिकार असतील। या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं संभाव्य दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्याची ओळख पटवली जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल। संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत।